श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 35 मराठी भावार्थ। श्री नृसिंह सरस्वतींनी रुद्रांचे महात्म्य सांगितल्यावर त्या श्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या अशी त्यांना विनंती केली। तेव्हा श्रियांना मंत्रोपदेश देऊ नये, पतिसेवा करावी हीच त्यांची ईश्वर भक्ती होय असे त्यांनी सांगितले। तेव्हा तिने मला एखादे व्रत करायला सांगा अशी विनंती केली। श्रीगुरूंनी त्यावेळी त्या दाम्पत्याला सोमवारी उपवास, स्नान, शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्म्य सांगताना पूर्वी सुताने ऋषींना सांगितलेली सीमंतिनीची कथा सांगितली। पूर्वी आर्यवर्तात एक राजा होता, त्याचे नाव चित्रवर्मा होते। तो धर्मशील, शूर व पराक्रमी होता। तो सपत्नीक शिवाची पूजा करीत असे। त्यांना पुत्रकामना होती, पण पुष्कळ काळाने त्यांना कन्या झाली। तिचे नाव सीमंतिनी ठेवले। ती पार्वती सारखी स्वरूपवान होती। तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलावले। ते म्हणाले, ही कन्या सुलक्षण आहे, तिची कीर्ती गंगेसारखी होईल। ती पतीसह 10 सहस्र वर्ष राज्य करेल। तिचे असे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला फार आनंद झाला। पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला, हे राजा, माझे वचन ऐक। मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो। तुझ्या कन्येच्या नशिबात 14व्या वर्षी वैवध्य आहे। ते ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला। तो ब्राह्मण तसे सांगून तात्काळ निघून गेला। हे सर्व सीमंतिनीला माहिती पडले, त्यामुळे ती विचारात पडली। पुढे याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी राजमहालात आली। सीमंतीने तिला वंदन केले व तिची विनवणी केली, माझे रक्षण करा, माझे सौभाग्य स्थिर राहील असा उपाय सांगा। कन्येचे बोलणे ऐकून मैत्रेयी म्हणाली, तू शंकराला शरण जा, म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील। तिने सीमंतीला एक व्रत करण्यास सांगितले। सोमवारी उपवास करावा, शिवाची पूजा करावी। शिवाच्या अभिषेकाने पापांचा क्षय होतो। पीठपूजन केले तर साम्राज्य मिळते। गंध, अक्षदा, फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते। तेव्हा हे मुली, तू सोमवारचे व्रत कर, त्यामुळे मोठी संकटे, कष्ट, दुष्कर्मे यांचा परिहार होतो। पार्वती व शंकर यांची पूजा केल्यास सर्व पापे दूर जातात। असे ऐकून सीमंतीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला। नल दमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा राजकुमार चंद्रगंत याच्या बरोबर तिचा विवाह झाला। विवाह सोहळा खूप थाटात पार पडला। राजाने वराडी मंडळीची अनेक द्रव्यवत अलंकार देऊन पाठवणी केली, पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले। सासरच्यांकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दळभारासह कालिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला। राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत असता बुडाला। राजाचा जावई बुडाला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला। त्याच्या बरोबरचे सर्व लोक व थट्टेखट्टे नाविक यांनी पाण्यात खूप शोध घेतला, पण राजपुत्र कुणालाही सापडला नाही। ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोहोचली। हे ऐकून राजा मूर्छा येऊन धरणीवर पडला। सीमंतिनी तर प्राणत्यागच करायला निघाली, पण राजाने व राणीने मुलीची कशी तरी सात्वन केली। राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले। तुझा पती निश्चित मरण पावला आहे असे ठाऊक नाही, म्हणून तुला वैवध्य आले असे म्हणता येणार नाही। तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील, तेव्हा तू 1 वर्षभर तरी आहे तशीच राहा। मग काय करायचे त्याचा विचार कर। पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला। तिने शंकराला साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत चालू ठेवले। राजपुत्र नदीत बुडाला होता, तो पाताळात गेला। तेथे वासुकी राज्य करीत होता। नागलोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या। त्यांना तो राजकुमार प्रवाहात वाहत आलेला दिसला। त्याला नागकन्यांनी पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्याच्यावर शिंपडले। तेव्हा राजकुमार शुद्धीवर आले। सर्व नागकन्यांनी त्याला तक्षकाकडे नेले। राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी या पाताल नगरीची सुंदर रचना पाहत होता। पुढे त्याला एक मोठी सभा दिसली। सर्व सर्प तेथे आसनावर बसले होते। त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसला होता। राजपुत्राने त्याला अभिवादन केले। तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राची चौकशी केली। तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली। त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला। त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले। तक्षक राजपुत्राला येथे सुखाने राहा असे सांगत होता, पण राजपुत्र त्याला विनवणी करत म्हणाला, मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे। माझी पत्नी 14 वर्षाची असून
शिवरती सुशील सुस्वरूप आहे. माझे मन तिकडे ओढ घेत आहे. माझे सर्व आत्मिष्ट माता पिता पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील. मी तुमचे दर्शन घेतले, माझे मन संतुष्ट झाले. तुम्ही माझे प्राणरक्षण केले. आता माझी व माझ्या आईवडिलांची भेट घडवावी. त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला. त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रभूषणे घेऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा दिला. तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीस नेऊ असे अभिवचन दिले. तक्षक पुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला व वेगाने त्याने मार्गक्रमण केले. तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे तो क्षणातच आला. सीमंतीने त्याच ठिकाणी आपल्या सख्यांसह नदी तीरावर आली होती. त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता, परंतु त्याचबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती. राजकुमाराने सीमंतीला बघितले तेव्हा त्याच्याही मनात तीच अवस्था झाली, परंतु तिच्या अंगावर सौभाग्यालंकार नव्हते, त्यामुळे तो संभ्रमात पडला. मग त्याने धीर करून सीमंतिनीची विचारपूस केली. तिला काय बोलावे ते सुचेना, म्हणून तिच्या सख्यांनी तिची सर्व माहिती सांगितली. सीमंतीने धीर करून विचारले, आपण माझी एवढी चौकशी का करता? आपण कोण, कुठले ते आम्हाला कळावे. त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी सीमंतिनीची खात्री पटू लागली. परंतु तिचे दुसरे मन सांगत होते, आपला पती नदीत बुडाला, मग मला सारखा भास का होत आहे? हे माझ्या व्रताचे फळ असेल. मैत्रिणीने सांगितलेले होते ते खरं ठरत असे. अशा प्रकारे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला व सीमंतिनीचा निरोप घेऊ लागला. तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगराच्या वेशीजवळ येऊन पोहोचला. मध्यंतरीच्या काळात शत्रू पक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते. तक्षकाच्या पुत्राला त्याने आपला प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व सर्व वास्तुस्थिती समजावून सांगितली. माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राजपदावर बसवा, नाहीतर तुम्हा सर्वांचा संहार करेल. चंद्रगदाच्या तक्षकासारखा मित्र मिळाला होत आहे. त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाने शत्रू विचार करू लागले. आपण केलेल्या नीच कृत्याची त्यांना लाज वाटू लागली. त्यांनी इंद्रसेनाची झालेली गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचवा अशी विनंती केली. इंद्रसेनाला तक्षक पुत्राने सांगितले, तुमचा पुत्र आला आहे. तो वासुकी भेटीसाठी गेला होता, तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे. मंत्री, पुरोहित, नागरिक, राजपुत्र परत आला म्हणून त्यांच्या भेटीस नवल करीत निघाले. अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली. चंद्रगदाने पित्याला साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि चंद्रगद यासह पुन्हा वराड्यासह लग्नासाठी चित्रवर्मन राजाच्या नगरीकडे आला. विवाह सोहळा पुन्हा केला. श्री गुरुदत्त यांची पत्नी म्हणाली, माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा. ते व्रत केले म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडलीच असे होईल. तेव्हा हा दत्त विप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास प्रारंभ केला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विनवितसे परियसी रुद्राध्याय विस्तारसी. दंपतीने सांगितला सिद्ध मने एकतात. अपूर्व असे पुढे कथा तेची जाना पतिव्रता. श्री गुरु ते विनवित करजोनी श्री गुरुशी. विनवितसे भक्तीसे आम्हा गती पुढे कैसी. कवने परी असावे या कारणे आपणासी. एखादा मंत्रोपदेशी जेने राहे जीवाशी. चरण स्मरण सनातनम श्री गुरु म्हणती तेसी. श्रेयांते काय मंत्र पतिभक्ती करावी हर्षी. मंत्र सियांते देऊने तेता उपदेश श्रियांशी. विघ्नासे मंत्रसी पूर्वी शुक्राचार्यासी. घडले असे परियसा श्री गुरु सांगती तेसी. पूर्वकथा घडलीसी युद्ध देव देवत्यांसी. सदा होतसे अवधारी दैत्य सैन्य पडेरणी. शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवणी. पुनरपी पाठवी युद्धासी. ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवाशी. शुक्राचार्यासी मंत्र करणी कोपोनिया ईश्वर. नंदीस सांगे उत्तर जाऊनिया वेगवक्र.
शुक्राचार्य धरुण्याने स्वामी वचनी कोणी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता तपज्ञानी मुखे धरिला नंदीने घेऊन गेला शिवपाशी आकांत दैत्य दलासी ईश्वरे ग्रासिला तयासी अगस्त्य सिंधू परिदेखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवांच्या उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाम ईश्वर उदरी जाहले उद्भव नाम पावला भार्गव पुनरपि अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी प्राचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांसी गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाव करावयासी षडकर्म करिता मंत्रासी सामर्थ्य न राही शुक्रांचे आपुला पुत्र कचासे त्या ते पाठू विद्यावासी मंत्र शकेल असे ऐसा निर्धार्द केला देख त्याचा ते बृहस्पती सांगतसे बुद्धी प्रीती तू जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनिया निरोप घेऊनी पितयाचा आणि इंद्रासी समस्त देवांचा शुक्राप्रती घाडिले कसा विद्यार्थी रूप धरोनी नमन करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसतसे वेगी कवन कोठून आलासी बोले आपण द्विज कुमार ऐकली तुझी कीर्ती थोर विद्याभासी न मनोहर म्हणून आलो सेवेसी ऐसे करुणा वचन देखा विनवितसे कचनिका जवळी उभे शुक्र कनिका करुणे पितयासी विनवितसे शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी या ते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी करी चिंतन ऐसा पती भावा मज ऐसा विद्याभास करिता दैत्य कुळा दुःखिता देवगण आले आता कपट वेश म्हणते त्यासी काळक्रमिता एके दिवशी कसा ते पाठविले समिधासी दैत्य आले साह्यासी समिधे निमित्त रानात राणी जाऊन कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊन या घरासी दैत्य आपण येती झाले शुक्राचार्याची कन्या नाम तिचे देवयानी म्हणूनी इतयासी विनविनी नमुनी कच नदीसे कोठे आन कचावलिया वाचुनी भोजन करी आपण ऐसी करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतितसे ज्ञान पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपूनी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला आणिक होता बहुत दिवस दैन्य करिता अतिद्वेष गेला होता वनास पुनरपि विधिसी तयासी मागुती वाचेल म्हणून चरणोव करिता छेदूनी दाही दिशा टाकूनी आले घरा पुनरपि गेला दिवस अस्तमानी पुस्तसे देवयानी कचना दिसे म्हणून पितया ते विनवितसे कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्र जाणे पात छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कचाला घरात त्वरित देवयानी संतोष करीत पिता लिंगी कन्येसी दैत्य शिष्य विचार करीती काही केल्या न मरे म्हणती गुरु कन्येसी असी प्रीती म्हणून गुरु वाचवितो ऐसी निगुती करूनी आली एकादशी दिनी कसा ते बाहेर नेऊनी मारिले झाले दैत्य शिष्य पानक करते गुरुसी त्यात मिळविती मध्य स्निग्ध मिळूनी बहुअसे शुक्र गुरुसी देतसे आले मागुनी पुसे देवयानी पितया ते विनूनी कचासी आणि म्हणतुनी रुदन करीत आक्रोशे शुक्र पातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीतसे मनी कन्या लोभ करुनिया विचार करिता सर्व ठाई दिसू लागला आपुला देही संदेह पडला शुक्रसी पाय कैसे करावे म्हणून कन्येसी मने शुक्र देखा कच नाही आता एका माझे उदरी असे निका केवी वाढू तयासी कन्या मने पितयासी समजता तू वाचविसी आपला प्राण जाईल मनसी
अति आश्चर्य म्हणत असे. शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीविनी, मज वाचुनी नेने कोणी, माते कोण उठविल. न एके कन्या देवयानी पित्यांचे चरण धरुनी, विनवी तसे कर जोडून, मंत्र आपणासी शिकवावा. कचासी तू मंत्र करी, मृत्यू येईल तुझ जरी, मंत्र करुणी तुम्हा जागृती करी, म्हणून चरणी लागली. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांशी, दोष असे परियसी वेदशास्त्र संख्यात. पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी, त्यजिना आपुला प्राण म्हणून आली मूर्छना तये वेडी. शुक्राची कन्येवरी प्रीती, उठवणी तिसे अलिंगिती, मंत्र तिसे सांगती संजीवनी अवतारम. कचा आपुल्या पोटी होता तोही होय एकता, मंत्र झाला षडकरणता, मग जपिला कचा निमित्ते. शुक्राचे पोटातुनी कच निघाला फुटुनी, मंत्र जपोनी देवयानी पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता, संतोष करी म्हणे बहुता कार्य साधेल म्हणून. शुक्राचार्यासी नमुनी कच विनवी कर जोडूनी, दैत्य द्वेषे मारती म्हणून निरोप द्यावा आपणासे. शुक्राचार्या हर्षोनी निरोप दिला संतोषनी, पालवधरी देवयानी आपुला पती होय म्हणे. कच म्हणे एक बाणे गुरुकन्या भगिनी बोले, तुवा आमुते वाचविले माता होसी निर्धारी. देवयानी निरोपनिया शाप दिला तक्षणी तया, वृथा होय तुझी विद्या समस्त विसरसी तत्काळ. कच म्हणे तियेसी वाया शापिल्या मासी, पुरुष होईल तुझैसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी, तुझे शिकविल्या गुणे पुढे मंत्रण चाले जाण. स्त्रिया लागी पती सेवा याची कारणे मंत्रण द्यावा, व्रतोपास करावा गुरु पुरुष निरूपाने. सावित्री विनवी श्री गुरुशी व्रते आचरली बहुवसी, तुझे वाक्यामासी एखादे व्रत निरूपावे. श्री गुरु म्हणती तियेसी सांगेन व्रत तुझेसी, स्थिर होय आहे पनाशी राज्य पावे तुझा पती. विशेष असे व्रत एक सोमवार महासुख, ईश्वरार्चन करावे एक सकळाभीष्ट पाविजे. स्कंद पुराणाची कथा सर्वसाध्य एकता, पूर्वकाळी आर्यवर्तका राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परियसी, धर्म मार्ग आचर्य हरसी अधर्म याते शिक्षा करी. सहपत्न्या धर्म करीती पुत्र काम्ये शिवा पूजिती, ऐसे किती काळ क्रमिती कन्या झाली तयासी. अति सुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी, तेज फाके सूर्य किरणी अति लावण्य स्वरूपी. असता राजा सबीसी द्विज एक परियसी, भयन घालिता वाक्यासी बोलता झाला अवतारा. एक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन, 14व्या वर्षी विधवापण होय कन्या मा तुझे असे. तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांता, चिंता न करीतो तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे. ऐसे कांती सांगून प्रकट करू नको म्हणून, दुःख आठवले एकूण सीमंतीने बाळिकेसी. ऐसे होता राजकुमार आरुळ झाला आपण वारू, निरोप मागे प्रीती करू सीमंतीने नारीसी. निघाला अश्व मनोवेगी पावला नगर अतिशीघ्री, सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात. तुवा जाऊन वैर्यासी सांगती इष्टवादयांसी, न एकता तुझे बोलासी संहारी न मनावे. कालिंदी नदीत बुडाला वचन प्रख्यात, तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी साड असेल प्राणासी, शरण जावे शीघ्रेशी सिंहासनी बैसवा इंद्रसेन.
तक्षक सारिका मित्र चाहला, तुमच्या करील असती माडा, शीघ्र चला चरण कमळा, चंद्रगंधा दर्शनासी, ऐसे वचने कोणी, दाईद विचारिती मनी, आपण केली बुद्धिहीन, आता शरण रिघावे, ऐसे विचारुण मानसी, बाहेर काळती इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणेसी, बैसविनीसी आसनी, राया इंद्रसेनासी, तक्षपुत्र सांगे हर्षी, तुमचा कुमराला पर्यसी, वासुकी भेटी गेला होता, एकदा राजा संतोषी, आठविले दुःखाधिकेसी, मूर्छा येऊनी धरणीसी, पत्नी सहित पडिला, उठवे नागकुमार त्यासी, दुःख विसरा करा हर्षासी, येतो पुत्र भेटीसी, म्हणून सांगे उल्हासे, मंत्री पुरोहित देखा, समस्त निघाले नगर लोक, पाहो मनती कौतुक, मेला कुमार आला म्हणून, ऐसे जाऊनिया पुत्रासी, भेटी आली परियसी, चंद्रागद पितयासी, नमस्कारिले साष्टांगे, मातेसे अलिंगोन, दुःख करी अतिगहन, विनवितसे संभोखन, आपणा निपत कष्टलो, इतक्या अवसरी, प्रवेश झाला नगरपुरी, समारंभ केला थोरी, पावले निज मंदिरात, तक्षकाचे पुत्रासी, वस्त्रभूषणे अतिहर्षी, देता झाला परियसी, इंद्रसेन अतिप्रीती, चंद्रागद सांगे पितयासी, तक्षकोपार विस्तारेसी, प्राण वाचविले अम्मासी, इंद्रव दिदले अपरिमित, निरोप दिदला नागपुत्रासी, इंद्रसेन करी अतिहर्षी, भृत्य पाठविले वेगेसी, चित्रवर्म नगराती, राजा मने तये वेडी, सून माझी देवागडी, तिचे निधर्मे वाचला बडी, पुत्र माझा उधारा, हेर निघाले झळकरी, पातले चित्रवर्मापुरी, व्यवस्था सांगती कुसरी, चंद्रगदा शुभ वार्ता, इंद्रसेन राजा देखा, पुनरपी आला वराडिका, चंद्रगद पुत्र नेका, सर्व सकल कलत्रेसी, मोहस्ताह करीती थोर, वराड केले धुरंधर, चंद्रगद प्रीतिकर, सीमंतिनी से भेटला, ऐसा उत्साह विवाह केला, आपुले पुरीसी निघाला, सीमंतीचे देव भले, पती समागे जातसे, सीमंतीचे व्रत ऐसे, उपवास केला सोमवारास, पूजा केली गौरी हरास, म्हणून पावली इष्टार्थ, ऐसे विचित्रासे व्रत, सांगून सांगती श्री गुरुनाथ, एक सुवासिनी म्हणत, अति प्रीती करुणिया, दत्पत्ती विनवी श्री गुरुशी, तुझी चरण सेवा मासी, तेची व्रत निर्धारसी, आम्हा व्रत कायसी, श्री गुरु म्हणती तयासी, आमुचे निरोप करायसी, व्रत आचरा सोमवारसी, तेची सेवा आम्हा पावे, ऐसा परिवंदोनी, श्री गुरुचा निरोप घेऊनी, गेला ग्रामा परतोनी, ख्याती झाली चार सृष्टी, इति श्री गुरुचरित्र अमृते, परमकथा कल्पोत्तरे, श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, सीमंतिनी आख्यान, नाम पंचोत्रियोदशाध्याय, श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।